नंदुरबार जिल्ह्यात तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय अशा एकूण 18 ठिकाणी विशेष उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीनं उपचार करता येणार आहेत. उष्णतेमुळे मळमळ, उलटी, चक्कर येणे, अशक्तपणा किंवा शरीरात अस्वस्थपणा जाणवत असल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर पडताना डोक्यावर टोपी, डोळ्यांना सनग्लासेस वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी वेळोवेळी पाणी, ताक, दही किंवा इतर द्रव पदार्थांचे सेवन करावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना केल्या असून उष्माघातामुळे कोणालाही त्रास होऊ नये यासाठी आरोग्य विभाग सतत सज्ज असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे यांनी म्हटलं आहे. मी डॉक्टर विनय सोनवणे, सिव्हिल सर्जन नंदुरबार. जनतेला आवाहन करतो की आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सध्याचं तापमान 43 ते 44 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जात आहे. त्याच्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की आपले जे कामं असतील त्यांनी शक्यतो 12 वाजेच्या आत उरकायची आहेत आणि संध्याकाळची जी कामं आहेत ती 5 नंतर करायची आहेत. कारण उन्हाचा जो फटका आहे तो जनरली आपल्याला 12 ते 5 ह्या वाजेच्या दरम्यान मध्ये बसू शकतो आणि जरी इमर्जन्सी काम असेल तर आपल्या डोक्याला रुमाल बांधायचा आहे, स्कार्फ बांधायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपले पातळ द्रव्य, त्याच्यामध्ये ताक, पन्ह, सरबत याचा आलटून पालटून आपण मारा करायचा आहे, जेणेकरून आपल्या घामातून व उष्णतेतून जे आपले क्षार जातात ते क्षारची कमतरता भरून निघण्याकरता हे जे आंबट पदार्थ आहेत हे आपल्याला गुणकारी असतात. म्हणून त्याच्यासाठी ताक, पन्ह, सरबत याचं आपण सेवन करायचं आहे. दुसरं असं की एखाद्या पेशंटला जर ऊन लागलं तर त्याचे जे सिम्पटम्स असतात किंवा त्याचे जे सिम्पटम्स आहे त्याच्यामध्ये ताप येणे, चक्कर येणे, उलटी मळमळ होणे, नंतर संडाशी लागणे असे प्रकार होऊ शकतात. जर असं थोडंसंही जाणवलं की आपल्याला ऊन लागल्याचा प्रकार असू शकतोय व आपण उन्हात फिरलो आहे तर आपल्या नजीकच्या ग्रामीण रुग्णालय म्हणा, जिल्हा रुग्णालय किंवा महिला रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय इथे जवळच्या नजीकच्या सरकारी दवाखान्यामध्ये आपण व्यवस्था केलेली आहे. तर आता RH, SDH किंवा महिला रुग्णालय याच्यामध्ये आपण 2 खाटा या उष्मघाता कक्षाकरता आरक्षित ठेवलेल्या आहे. त्याच्यासाठी अद्ययावत जी औषधी आहे त्याचा आपण इमर्जन्सी ट्रे पण तयार केलेला आहे. तसेच तिथे 24 तास एक सिस्टर, एक डॉक्टर आपले तैनात असतात. तरी असं काही आढळल्यास की जास्त कॉम्प्लिकेशन होण्यापेक्षा आपण त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये ह्या सेवेचा लाभ घ्यायचा आहे.